नमस्कार मंडळी, चला करूया भरलेला मिरचा. बघू शकता किती छान आणि टेस्टी दिसतोय ना. तर इथं मी लसूण घेतलेला आहे, थोडेसे जिरे, 1 चमचा बडीशेप आणि हे मी चेचून घेतलेलं आहे. आणि इथं शिजवलेला बटाटा घेतलेला आहे, तो मी हातानेच मॅश करून त्या मसाल्यात टाकलेला आहे, बघू शकताय. आणि यात मी चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला आणि कोथिंबीर टाकून एकजीव करत आहे. आता हा एकजीव झाल्यानंतर मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या धुवून घेतलेल्या होत्या, ते पुसलेल्या पण आहेत. आता यात मी भरून घेणार आहे या मिरच्या आणि तुम्ही बघू शकता मी कशा या मधनं चिरून घेतलेल्या आहेत आणि आतल्या बिया सगळ्या काढलेल्या आहेत, बघू शकताय. अशा प्रकारे आता यात सगळा मसाला हा भरून घ्यायचा आहे. पाहिजे तेवढा भरू शकताय, कमी जास्त भरू शकताय. आणि हां, इथं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मी नुसतं तेल लावलेलं आहे पसरवून, तेलाच्या बोळानं, बघू शकताय. आणि इथं सगळ्या मिरच्या अशा ठेवून द्यायच्या आहेत भाजायला. ह्याला जास्त तेल लागत नाही आणि चण्याचं पीठ लावूनही तुम्ही भाजू शकता, पण त्याला लय तेल लागेल, म्हणून अशा प्रकारे भाजायचं आहे. आणि इथं मी पाण्याचा शितोडा दिलेला आहे आणि झाकून ठेवलेला आहे. परत आता वरून मीठ टाकलेलं आहे, पाण्याचा थोडासा शितोडा दिलेला आहे आणि झाकून ठेवलेला आहे. परत तीच प्रोसेस परत करायची आहे. आता पालत्या करून ठेवणार आहे मी, बघू शकताय. आणि जोपर्यंत ह्या व्यवस्थित अशा भाजत नाही तोपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत, तुम्ही बघू शकता. परत पाण्याचा शितोडा दिलेला आहे आणि झाकून ठेवलेला आहे. आणि आपल्या मिरच्या तयार आहेत. मस्त ना. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.